एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, जिजिया कर, प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला, कोणते कर ऐकले आपण, सर्व कर ऐकले, आता टोलचा हा ऐकला. तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता. तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे. आताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत, कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचे जे काय गोड गंबाले ते बंद करा. हे कुणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही, परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती. राज्यामध्ये 2 ठिकाणी सरपंचावर हल्ले झालेत, उरण आणि तुळजापूरमध्ये. सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय. कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खतरे मी आहे असं म्हणत, त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील. ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही. हे फार भयानक भयानक आणि भयानक, याला वर्णनच कोणतं करावं. गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले, त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं. हा, पुढे घ्या. उद्या मोर्चा होणार आहे, त्याच्या अनुषंगानं काही भेट घेतली का, संवाद साधला का, तुम्ही सहभागी होणार आहात का? मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार, आमचे लोक होणार आणि आम्ही नाही म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही. उद्या लोक जोडे आणतील ना, जो नाही यायचं ते नका काय ना, याच्यात आम्हाला काय करायचं. इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका, मी मात्र येणार. काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचा त्यांनी टीका सुद्धा केली. धनो भाऊ, मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा. तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा, परत हो पालकमंत्री बर का. आमचं लेकरू मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा, आणि माझा घेरलंय, मला आमकं केलं. तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू. ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय आहे का हा? कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय आहे का? सगळेच लोक आता ते बीडची बैठक जी झाली ती राजकीय बैठक झाली का? ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का, याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का? होणार आहेत, सगळे लोक सहभागी होणार आहेत. मग सहृदयी जेवढे माणसं ते बी होतील. तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत, बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल, मुस्लिम समाज होईल, सगळे लोक सामील होतील. आणि तुमचे जे पॉवरफुल मीडिया